नमस्कार मित्रांनो, मी अप्सरशिक मित्रांनो, सर्व दिव्यांग व्यक्तींना, अपंग व्यक्तींना ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे, ज्यांच्याकडे UDID कार्ड आहे, अशा सर्व दिव्यांगांना KYC करणं आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे. तरच तुम्हाला सर्व योजनेचा लाभ ही मिळणार आहे आणि जर तुमचं जे काही सर्टिफिकेट आहे, UDID कार्ड आहे, ते चालू राहणार आहे, नाहीतर ते रद्द होऊ शकतं. आताही घर बसल्या तुम्ही KYC एका मिनिटात करू शकता. आता ही KYC तुमच्या मोबाईलमधून कशी करायची चला ते सांगतो. तर सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलमध्ये Google ओपन करा आणि Googleमध्ये तुम्हाला सर्च करायची PWD लॉगिन किंवा UDID लॉगिन अशा पद्धतीने तुम्ही सर्च करा. आता UDID लॉगिन करा किंवा PWDला तुम्हाला इथे लॉगिन करायचं आहे. आता इथे पहिली वेबसाईट येईल. इथे पहिली वेबसाईट येईल PWD लॉगिनवरती तुम्हाला यायचं आहे. या वेबसाईटची लिंकसुद्धा मी तुम्हाला डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला तुमचं सर्टिफिकेटवरती किंवा UDIDचा जो काही कार्ड आहे त्याच्यावरती एक सर्टिफिकेटचा नंबर आहे, म्हणजेच एनरोलमेंट नंबर किंवा UDID नंबर त्यावरती दिसेल. MH असा स्टार्ट होतो तो एनरोलमेंट नंबर किंवा UDID नंबर तुम्हाला इथे बॉक्समध्ये टाकायचा आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरती जसं आहे तसं तुम्हाला इथे कॅप्चा म्हणजेच प्लस मायनस जे काही असेल त्याचे उत्तर लिहून तुम्हाला खाली लॉगिन बटनावरती क्लिक करायचं आहे. सिंपल गोष्ट, व्यवस्थित एनरोलमेंट नंबर किंवा UDID नंबर टाका, जन्मतारीख व्यवस्थित टाका, त्यानंतर अशा पद्धतीने ओपन होईल. इथे भरपूर ऑप्शन तुम्हाला दिसतील. यामध्ये आपल्याला शोधायचे अपडेट KYC. इथे पहा, इथे खाली ऑप्शन आहे अपडेट KYC. त्यानंतर त्यावरती क्लिक करून थोडं खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर विचारला जाईल. काही जणांना इथे आधार नंबर टाकायला विचारेल, काही जणांना तिथे ॲटोमॅटिकली येईल. त्यानंतर खाली जनरेट OTPवरती क्लिक करायचं आहे आणि आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्यावरती ती OTP येईल. तो OTP इथे टाकायचा आहे आणि आता सबमिट करायचं आहे. ते तुमचं काम झालेलं आहे. सक्सेसफुली KYC झालेली आहे. आता सक्सेसफुली व्हेरीफाईड आधार KYC डन अशा पद्धतीने आलं पाहिजे. तुमची KYC झालेली आहे. आता अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या जी KYC आहे ती UDID कार्डची KYC तुम्ही ते करू शकता. तर सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.